जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 17,50,000 शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आजपासून बेमुदत संपावरती जात आहेत। त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आमचा हा लढा आनंदाने नाही तर शासनाच्या उदासीनतेमुळे असल्याचा आरोप करण्यात आलाय। शासन केवळ आश्वासनं देत आहे, कृती करत नाही। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय। दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महसूल प्रशासन या संपामध्ये सहभागी होणार आहे। आणि या संपामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील 600 परिचारिका देखील सहभागी झालेल्या आहेत। शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। नर्सेसच्या मागण्या, आज नर्सेसच्या 6,000 पद डीएमआर मध्ये रिक्त आहेत आणि जवळजवळ 3 ते 4-5,000 पद DHS मध्ये रिक्त, म्हणजे एवढ्या लोकांचा कामाचा भार आहे त्या लोकांवरती पडतो। या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज जो संप होत आहे त्या संपामध्ये आम्ही ताकदीनिशी उतरलेलो आहोत। मग आज तुम्ही परिचारिका ड्युटीवर जाणार आहे का नाही जाणार? आम्ही कुणीही ड्युटीवर जाणार नाही, परंतु जर मास कॅज्युअलिटी आली, समजा ऍक्सिडेंट झाला, एकदम 50-60 पेशंट आले तर आमची टीम तयार राहील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे या 15 महिन्यामध्ये 6 ते 7 वेळा सरकारशी विविध प्रकारे चर्चा करण्याचा किंवा बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सरकारला वेळ नाहीये। सरकार साधं चर्चेला देखील बोलवत नाहीये। मग कर्मचाऱ्यांच्या हातात संपाशिवाय दुसरं काही उरत नाही। तर हा संप मी तर म्हणेल थोडक्यात हा घडवून आणलेला संप आहे, कारण जर आम्हाला चर्चेला वेळ देऊन आमच्या नेत्यांशी जर चर्चा झाली असती तर आज ही संपावर उतरण्याची वेळ परिचारिकांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुळीच आली नसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।